ग्रहांचा राजा सूर्य रवी याबद्दल अजून पुढील माहिती मी आज पुढच्या व्हिडिओत सांगतोय. अनिष्ट रवीसाठी लाल किताब यामध्ये दिलेले तोडगे. भगवान विष्णूची उपासना करायची. विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचे. 21 रविवार उपवास करायचा. रविवार ब्रह्मचार्य पाळणे. तामसिक पदार्थ रविवार खायचे नाहीत. मन पवित्र ठेवायचे. चांगल्या कामाला सुरुवात करताना गुळ खावा. शुभ कामास सुरुवात करताना मिठाईवर पाणी द्यायचे. रविवारी तांब्याची नाणी पाण्यात सोडावीत. घरात तांब्याचा पाण्याचा नळ घ्यावा. दुधाने स्वतःचे मुख रविवारी धुवावे. रवीच्या मित्रग्रहाच्या वस्तू अधिक वापराव्यात. रवीच्या अनिष्टतेसाठी स्थान परितत्वे लाल किताब तोडगे. 12 स्थाने खालीलप्रमाणे आहेत. 12 स्थानात रवी अनिष्ट असेल तर पुढील उपाय करावा. प्रथम स्थानात परोपकार करावेत. लोकसेवा करावी. घरच्या डाव्या कोपऱ्यात अंधार ठेवावा. आपली वागणूक चांगली ठेवावी. कोळसे वाहत्या पाण्यात सोडणे. अंधाऱ्या जागी जमिनीत पुरावे. द्वितीय स्थान कोणत्याही व्यक्तीकडून गहू फुकट घेऊ नये. नारळ बदाम तेल दान करावे. बाजरी कोणाकडूनही फुकट घेऊ नये. पांढऱ्या वस्तूचे दान घ्यायचे नाही. पूर्वजांच्या घरात तांब्याचा नळ बसवावा. कोणाकडूनही फुकट खाऊ नका. लोकांचे हित बघा. चारित्र्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. तिसरे स्थान आईचा आशीर्वाद घ्या. वाईट कृत्य करणे टाळा. आपला दिनक्रम चांगला ठेवा. सदाचाराने वागा. बुधाच्या वस्तू वापरू नका. चतुर्थ स्थान आंधळ्या व्यक्तींना भोजन द्या. अपंग व्यक्तींना सहाय्य करा. शरीरावर सोने धारण करावे. पूर्वजांच्या घरात अन्नदान करावे. तांब्याचा पैसा जवळ ठेवा वा गळ्यात घालणे. भक्षण करू नये. दारू मासळी इत्यादी. पाचवे स्थान लाल तोंडाच्या माकडांना गुळ खायला द्या. खोटे बोलायचे नाही. मनात द्वेष ठेवायचा नाही. शब्द दिलेला मोडायचा नाही. किमान 3 कुत्र्यांना भाकरी खायला द्या. पूर्वजांच्या रीती सुरूच ठेवा. 6वे स्थान माकडाला गुळ खायला द्या. कुत्रे पाळा. काळ्या मुंगांना साखर द्या. कुत्र्यांना गहू खायला द्या. माकडांना बाजरी खाऊ घाला. चांदी जवळ ठेवा. नदीचे पाणी घरात एका बाटलीत ठेवा. दुसऱ्याच्या दानाच्या वस्तू घरात आणू नका. जमिनीत तांब्याचा तुकडा पुरा. आईचे पाय धुवून आशीर्वाद घ्या. 7वे स्थान गुरुच्या वस्तू वाहत्या पाण्यात सोडाव्यात. काळ्या कपिला गायीला चारा द्या. चूल रात्री दुधाने विझवा. तांब्याचा तुकडा लांब जंगलात जमिनीत पुरा. शिंग नसलेल्या गायीची सेवा करा. शुभ कार्याची सुरुवात गोड खाऊन करायची. रविवारी जेवणापूर्वी गॅसवर तुपाची आहुती द्या. 8वे स्थान दक्षिणमुखी घरात राहू नका. विष्णूची भक्ती करा. सफेद गायीला चारा द्या. मोठ्या भावाची सेवा करा. सासऱ्याच्या घरात घर जावई म्हणून राहू नका. आपली वागणूक चांगली ठेवा. चोरी भ्रष्टाचार करू नका. 9वे स्थान पांढऱ्या वस्तूचे दान करा. चांदी तांदूळ दूध 11 रविवार दान करा. पितळेची भांडी वापरा. अति राग मनात धरू नका. अति सहनशीलता बाळगू नका. अति धीर धरू नका. 10वे स्थान भुरकट रंगाच्या म्हशीला चारा द्या. स्त्रियांनी लाल पांढऱ्या साड्या नेसाव्यात. पुरुषांनी पागोटे व टोपी जास्त वापरावी. पूर्वजांच्या घरी पाण्याची व्यवस्था करावी. डोक्यावर पांढरे पागोटे घालावे. 11वे स्थान भक्षण करायचे नाही. खोटे बोलायचे नाही. 43 दिवस वाळूच्या बिछाण्यावर झोपायचे. कसायाकडून बकरा सोडायचा. बकऱ्याला जीवदान द्यायचे. रात्री झोपताना उशाखाली मुळाची भाजी ठेवायची. मुळाची भाजी गरिबाला दान करा. खोटाड्या माणसापासून दूर राहा. 12वे स्थान खोटी साक्ष देऊ नका. धर्माचे नीट पालन करा. विजेचे सामान फुकट घ्यायचे नाही. मशनीवरील कामे करणे टाळा. घराला अंगण बनवायचा प्रयत्न करा. काळ्या मुंग्यांना साखर खायला द्या. भुऱ्या मुंग्यांना सूर्यास्तापूर्वी काळे तीळ
प्लस भात प्लस साखर खायला द्या. अनिष्ट रवीसाठी अजून काही उपाय व तोडगे. रोज सूर्याला नमस्कार करा, रोज सूर्य नमस्कार घाला, रोज साखर प्लस गूळ प्लस मध पाणी घ्या. बेलमुळाचे तैत गळ्यात घाला. वेश्यागमन टाळा. लाजाळू प्लस मंजिष्ठा च्या पाण्याने आंघोळ करा. वाहत्या पाण्यात बेलमूळ सोडा. रात्री झोपताना उशाखाली चांदीचा तुकडा घेऊन झोपा. रवीच्या अनुकूलतेसाठी उपासना. रवीच्या अनुकूलतेसाठी खंडोबा मल्हारी मार्तंडाची उपासना करावी. खंडोबाचा वार रविवार असल्यामुळे या दिवशी मांस मच्छी मटण मद्यपान कांदा लसूण विहित जेवण टाळावे. रविवारी मल्हारी कवचाचे 3दा पठण करावे. प्रत्येक रविवारी वा रोज मल्हारी महात्म्य या पोथीचे वाचन करावे. रवी अनुकूल करण्यासाठी मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील पहिला रविवार सर्वोत्तम समजावा. त्या रविवारी सकाळी सूर्यपूजन उपवास असे व्रत करावे. रविवारी तरुण मंडळी न चुकता सूर्यनमस्कार घालावे. मल्हारी मार्तंडचा काम्या मंत्र रविवारी 51 वेळा जपावा. रवी अनुकूल होईल. रवी सूर्यापुढे नारळ ठेवून घराणे करावे म्हणजे रवी अनुकूल होईल. 21 शनिवार रविवारी सूर्याला डाळिंबाचे दान व लाल वस्त्र प्रदान करावे. 5 रविवार म्हणजे एखादे मोठे आणलेले काम होईल. सूर्याचे काही मंत्र: कपुराती मंत्र, प्रदक्षिणा मंत्र, पुष्पांजली मंत्र. वरील सूर्यमंत्राचे नित्यपठण करावे म्हणजे प्रभावी सूर्योपासना होईल. प्रभावी सूर्यव्रत. रविवार व्रत. कोणत्याही एका रविवारी व्रतास प्रारंभ करता येईल. रविवारी सकाळी उठून स्नान करावे. सूर्याची हळद कुंकू अक्षदा लाल पुष्प वाहून पूजा करावी. देवासमोर नारळ ठेवून संकल्प करावा. रविवार व्रतास यश द्यावे अशी सूर्यदेवासमोर प्रार्थना करणे. कोणत्याही व्यक्तीस रविवार व्रत करता येईल. बंधन नाही. या दिवशी उपवास करावा. मांसाहार मद्यपान करू नये. रविवार व्रताचे खालीलप्रमाणे नियम. रविवार व्रत रविवारीच करावे. व्रताच्या दिवशी आळणी भोजन करणे. सकाळी भोजन व रात्री फक्त पाणी घ्यावे. अन्नापेक्षा फलाहार करावा. अत्यंत संकट असताना निर्जल व्रत करावे. व्रत काळात इंद्रियावर संयम हवा. आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा किमान 3दा. आपल्या आवडणाऱ्या सूर्यमंत्राचा जप करणे. होईल तेवढा. निदान वर्षभर हे व्रत करणे. वर्षाच्या शेवटी यथाशक्ती दान देऊन व्रताचे उद्यापन करणे. ब्राह्मणास पतीप्रमाणे भोजन व प्रदक्षिणा